ओके. तर गुगल टॅग मॅनेजर काय असतं ह्याच्यावरती आजचं आपलं लेक्चर राहील. ओके. सगळ्यात पहिल्यांदा एकदा का तुम्ही वेबसाईट डेव्हलप केली की त्याच्यानंतर काही ॲनालिटिक्सचे टूल्स जे आहेत त्यांचं तुम्ही यूज करता. बरोबर. पहिलं टूल आहे ते म्हणजे सर्च कन्सोल. दुसरं टूल आहे ते म्हणजे GA4 और तुम्ही त्याला काय म्हणता, गुगल ॲनालिटिक्स. आणि तिसरं टूल जे आहे ते आहे टॅग मॅनेजर. आता ह्या तिन्ही टूलमध्ये काय विशेष आहे तर हे तिघं पण गुगलचे टूल आहेत. बरोबर. आणि आपली जेव्हा वेबसाईट आपण बनवतो त्यावेळेस या तिन्ही टूलला गुगल सोबत कनेक्ट करावं लागतं. ओके. आता सर्च कन्सोलला गुगल सोबत कनेक्ट कर सर्च कन्सोलला गुगल सोबत कनेक्ट करायचं असेल त्यावेळेस आपण काय करतो तर सिम्पली आपण काय करतो तिथं एक जी फाईल असते HTML ची ती घेतो आणि आपल्या सर्व्हरला नेऊन टाकतो. ओके. किंवा TXT रेकॉर्ड आपण ऍड करतो. तिथं मल्टिपल वेज आहेत. त्याने सर्च कन्सोल जे आहे ते आपल्या वेबसाईट सोबत कनेक्ट होतं. आता गुगल ॲनालिटिक्स ते कसं कनेक्ट करतो तर गुगल ॲनालिटिक्सच्या अकाउंटमध्ये तुम्हाला एक अकाउंट लेवल मिळतं. दुसरी एक लेवल असते त्याच्यामध्ये प्रॉपर्टी लेवल म्हणतो. ओके. आणि त्या प्रॉपर्टी लेवलच्या आत तुम्हाला डेटा स्ट्रीम मिळतो. डेटा स्ट्रीम मध्ये तुम्हाला कोड मिळतो आणि तो कोड किंवा आय डी पण तिथं मिळतो. तो कोड किंवा आय डी तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती जाऊन हेडर सेक्शनमध्ये टाकता. त्यावेळेस गुगल ॲनालिटिक्स सुद्धा तुमच्या वेबसाईट सोबत कनेक्ट होतं. बरं. आता हे दोन टूल असताना गुगल टॅग मॅनेजरची गरज काय आहे. ओके. सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की सर्च कन्सोल कशासाठी यूज केलं जातं. सर्च कन्सोल यूज केलं जातं गुगल सर्च इंजिनवरून आलेला ऑर्गॅनिक डेटा प्लस तुमची वेबसाईट कशा पद्धतीनं काम करते हे चेक करण्यासाठी. फक्त ऑर्गॅनिक डेटा आणि वेबसाईटमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत का, पेजेस प्रॉपरली वर्क करतात का नाही, तेवढं फक्त ॲनालायसिस करण्यासाठी सर्च कन्सोल जे आहे ते यूज केलं जातं. गुगल ॲनालिटिक्स कशासाठी यूज केलं जातं तर गुगल ॲनालिटिक्स वरती तुम्ही ऑर्गॅनिक म्हणजे गुगल सर्च इंजिनवरनं आलेला डेटा प्लस कोणत्याही मीडियम मधून आलेला डेटा, जसं की कोणकोणते मीडियम असतात, रेफरल, ईमेल, ओके, डायरेक्ट, सोशल मीडिया, ॲप्लिकेशन. सो असे मल्टिपल मीडियम आहे. व्हॉट्सअपवरनं कोण येतं, कोण फेसबुकवरनं येतं, कोण यूट्यूबवरनं येतं तुमच्या वेबसाईटवरती. बरोबर. तर हे बाकीच्या प्लॅटफॉर्मवरनं आलेले युजर्स जे आहेत ना ते सर्च कन्सोलमध्ये काउंट नाही केले जात. ते गुगल ॲनालिटिक्समध्ये काउंट केले जातात. सर्च कन्सोलमध्ये फक्त गुगलच्या सर्च इंजिनमधनं जेवढे सर्च करून आलेले त्यांचंच तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. आता ह्या दोघांनी तर सगळं कव्हर केलं तरी पण तुम्हाला गुगल टॅग मॅनेजरची का गरज लागते त्याच्यावरती आपण डिस्कशन करू. नंबर वन, GA4 आणि सर्च कन्सोल हे फक्त तुम्हाला कोणत्या सोर्सवरनं आलेले आहे डेटा तो समजतो. ठीक आहे. कंट्री समजती तुम्हाला, लोकेशन किंवा डिव्हाइस समजतं. ओके. पेड असेल तर पेड चॅनल समजतात तुम्हाला. ठीक आहे. बट ज्यावेळेस मी एखाद्या वेबसाईटवरती येतो आणि एखाद्या वेबसाईटवरती आल्यानंतर मी इथं काही गोष्टी करतो, जसं की मी आता ह्या होम पेजवरती आलो. होम पेजवरती आल्यानंतर मी काय केलं, होम पेजवरती आल्यानंतर मी असं स्क्रोल केलं.
सर स्क्रीन विजिबल नाही आहे मला. स्क्रीन दिसत नाहीये, सगळ्यांना दिसते का? नाही सर. ओके, स्क्रीन दिसते का आता? मी परत एकदा हो शेअर सर. येस करतो. सर. हां सर. ठीक आहे. ओके, रेकॉर्डिंग पण होते. ओके, काय केलं आपण? आता मी ह्या एका वेबसाईटवरती आलो, द डिजिटल NMD साईटवरती आलो. आणि इथं आल्यानंतर आता मी कुठून आलो? सपोज मी व्हॉट्सअपवरून आला असेल तर ते गुगल ॲनालिटिक्समध्ये समजणार. सपोज मी गुगल सर्च इंजिनवरून आलो तर ते सर्च कन्सोलमध्ये समजणार. बाकी कोणत्याही मीडियमवरून आलो, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, टम्बलर, पेड ॲडव्हर्टाइजमेंट सगळं गुगल ॲनालिटिक्समध्ये समजणार. बट आता मी काय केलं, मी ह्या पेजवरती आलो आणि इथे येऊन मी असं स्क्रोल डाऊन केलं. स्क्रोल डाऊन करून मी काय केलं, गेम डेव्हलपमेंटच्या पेजवरती क्लिक केलं. तर माझं गेम डेव्हलपमेंटचं पेज ओपन झालं, हे वालं. ओके, पण हे एक समजलं का गुगल ॲनालिटिक्सला? सपोज मी इथं आलो आणि मी कॉन्टॅक्टसवरती क्लिक केलं सपोज. ओके, तर जी ॲक्टिव्हिटी झाली ही गुगल ॲनालिटिक्सला समजली का? मी व्हॉट्सअपवरती येऊन व्हॉट्सअपवरती क्लिक केलं किंवा मी हा डेटा सिलेक्ट केला. ओके, ह्या गोष्टी गुगल ॲनालिटिक्सला समजल्या का? तर नाही. गुगलला फक्त एवढं समजलं की मी कोणत्या सोर्सवरून आलो किंवा मी इंटरनल कुठं पेज, आता होमवरून मी सर्व्हिसवरती केलं एवढं समजलं. पण त्याच्या आतमध्ये केलेली ॲक्टिव्हिटी जी आहे ती गुगलला समजलीच नाही, GA4ला. ओके, तिथं त्याचं लिमिटेशन्स आहे. ओके, सपोज मी आता ह्याला एक क्लास दिला, एक HTML CSS मध्ये जो क्लास असतो ना, आता मी हेड ऑफिस ॲड्रेसला मी क्लास दिला आणि इथं मी क्लिक केलं, 4-5 क्लिक केले. हे गुगल ॲनालिटिक्सला समजलं का? तर नाही समजलं. ओके, सो हे ज्यावेळेस लिमिटेशन्स आले की GA4, गुगल सर्च कन्सोलला काही लिमिटेशन्स आल्यानंतर GA4 आलं. GA4ला पण काही लिमिटेशन्स आल्यानंतर गुगल टॅग मॅनेजर आलं. ओके, सो गुगल टॅग मॅनेजरचा वापर कशासाठी करायचे? तर अशा पद्धतीच्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीला चेक करण्यासाठी. एनी ॲक्टिव्हिटी विच युजर परफॉर्म्स ऑन आवर साईट. कोणत्याही पद्धतीची ॲक्टिव्हिटी असू द्यात, क्लिक असू द्यात, डाउनलोड असू द्यात, सिलेक्ट असू द्यात, स्क्रोल असू द्यात. ओके, कोणत्याही पद्धतीची ॲक्टिव्हिटी असू द्यात, ती चेक करण्यासाठी किंवा त्याचे नंबर्स काउंट करण्यासाठी जे ज्याचा यूज होतो ते आहे गुगल टॅग मॅनेजर. टॅग मॅनेजरमध्ये हे पॉसिबल होतं. कसं पॉसिबल होतं? तर टॅग मॅनेजरमध्ये आपण तयार करू शकतो इव्हेंट. ओके, हा इव्हेंट क्रिएट करायचा, प्रॉपर त्याला सांगायचं की जर युजर असा स्क्रोल झाला आणि त्यानं ह्या ह्या टेक्स्टवरती क्लिक केलं तर तुम्ही इव्हेंट काउंट करा. ओके, सो हा झाला इव्हेंट. इव्हेंटच्या माध्यमातून टॅग मॅनेजर ते डेटा जो आहे तो कलेक्ट करतो. ठीक आहे, बट टॅग मॅनेजर नुसता डेटा कलेक्ट करतो, नुसतं तो सांगतो की झालं, हा इव्हेंट झाला, तो इव्हेंट झाला, हे इव्हेंट झालं. ओके, बट त्याचे जे नंबरिंग्स आहेत, त्याचे जो डेटा आहे प्रॉपर, तो दाखवायचं काम मात्र गुगल ॲनालिटिक्स करतो. गुगलनं काय केलं तर जिथं जे काय डेटा दाखवायचे काम आहेत ना, ते सगळी त्यांनी GA4 किंवा गुगल ॲनालिटिक्समध्ये ठेवली. नाहीतर कसं झालं असतं, सर्च कन्सोल पण त्याचा डेटा दाखवतोय, GA4 पण त्याचा डेटा दाखवतोय आणि टॅग मॅनेजर पण त्याचा डेटा दाखवतोय, असं झालं असतं. सो युजर कन्फ्यूज झाला असता. त्याच्यामुळं गुगलनं काय केलं, दोनच सोर्स ठेवले. एक म्हणजे सर्च कन्सोलचा सेपरेट, जो गुगल सर्च इंजिनवरनं येईल तो, आणि GA4 मध्ये सगळ्या टाईपचा डेटा. त्याच्यामध्ये इन्क्लूड सर्च कन्सोलचा डेटा पण गुगल ॲनालिटिक्समध्ये दाखवतो. म्हणजे फायनली काय करतो गुगल? एकच टूल आहे गुगल ॲनालिटिक्स, ज्याच्यामध्ये सगळ्या टाईपचा डेटा ते दाखवतं. बट ते इव्हेंट बाय डिफॉल्ट दाखवू शकत नाही. सो इव्हेंट क्रिएट करण्यासाठी गुगल टॅग मॅनेजरचा यूज केला जातो. ओके, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? क्लिअर असेल तर एकदा थम्सअप करा. सर इथं इव्हेंट कशाला म्हणायचं तर repeat करा.
ओके. आता बघा, आता गुगल टॅग मॅनेजर इव्हेंट क्रिएट करण्यासाठी यूज केला जातो एवढं तुम्हाला समजलं. अजून काय यूज आहे गुगल टॅग मॅनेजरचा? तर सेकंड यूज आहे, आता मला सांगा, की जसं गुगल ॲनालिटिक्सचा कोड आपण वेबसाईटमध्ये ॲड करतो, बरोबर? सर्च कन्सोलचा कोड आपण वेबसाईटमध्ये ॲड करतो. असं फक्त गुगलच आहे का? असे मल्टिपल टूल्स, सॉफ्टवेअर्स, वेबसाईट्स आहेत, ज्यांचे कोड आपल्याला वेबसाईटमध्ये ॲड करावे लागतात. फॉर एक्झाम्पल, फेसबुकचा पिक्सेलचा कोड तुम्हाला टाकावा लागतो, टम्बलरचा कोड टाकावा लागतो, कोराचा कोड टाकावा लागतो, बिंगचा कोड टाकावा लागतो, ॲमेझॉनचा कोड टाकावा लागतो. कोणतीही साईट असू द्या, ते जे जे ट्रॅकिंग करतात त्यांना तुमच्या वेबसाईटवरती त्यांचा कोड टाकावा लागतो. आता आपण सर्च कन्सोलचा टाकला, GA4चा टाकला, आता गुगल टॅग मॅनेजरचा पण टाकावा लागतो. ठीक आहे. गुगल टॅग मॅनेजर कनेक्ट करण्यासाठी काय करावं लागतं? त्याचा पण एक कोड आहे जी टॅग म्हणून. तो आपल्याला वेबसाईटवरती टाकावा लागतो. असे भरपूर साईट्स आल्या. जोहो आलं, कुठले वेगवेगळ्या साईट्स, आता चॅट जीपीटीचा पण असतो कोड, तो पण टाकावा लागतो. भरपूर साऱ्या साईट्स आहेत त्यांचा कोड तुम्हाला टाकावा लागतो तुमच्या वेबसाईटवरती, तेव्हाच ते ॲनालायसिस करू शकतात तुमच्या वेबसाईटचं प्रॉपर. जर असे 200 टूल्स असतील किंवा थाउजंड्स ऑफ टूल्स असतील, तर त्या सगळ्यांचा कोड मी माझ्या वेबसाईटवरती टाकायचं म्हटलं तर माझी वेबसाईट किती हेवी होऊन जाईल, बरोबर ना? खूप जास्त हेवी होईल ते. सो ते आपण प्रॅक्टिकली ते पॉसिबल होणार नाही. साईट आपली लोड घ्यायला सुरुवात करेल, आणि हा प्रॉब्लेम झाला होता ह्याच्या आधी. त्यामुळे गुगलनं काय केलं, टॅग मॅनेजरला इंट्रोड्यूस केलं. टॅग मॅनेजरचं काय काय काम असतं, काय करतं ते? तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या वेबसाईटवरती फक्त टॅग मॅनेजरचा एकच कोड ॲड करायचा, जी टॅग नावाचा एकच कोड तुम्ही ॲड करायचा, सिम्पल. तेवढा कोड ॲड केला. बाकी सगळे कोड जे आहेत ना, ते तुम्ही वेबसाईटवरती नाही टाकायचे, तुम्ही गुगल टॅग मॅनेजरमध्ये टाकायचे. म्हणजे सर्च कन्सोलचा कोड, GA4चा कोड, ॲमेझॉन, फेसबुक, मिशो, कोरा, चॅट जीपीटी, कुठलं पण AIचं टूल असू द्यात, कोणतंही येऊ द्यात, सगळ्याचा कोड तुम्ही गुगल टॅग मॅनेजरमध्ये टाकायचा. वेबसाईटला टच करायचं नाही, वेबसाईटवरती एकच कोड ठेवायचा, तो म्हणजे जी टॅग. ओके. सो कलेक्शन ऑफ ऑल टूल्स, साइट्स अँड सॉफ्टवेअर कोड्स, हे त्याचं काम आहे. कुणाचं आहे? गुगल टॅग मॅनेजरचं. सगळे कोड्स आहेत ते तुम्ही गुगल टॅग मॅनेजरमध्ये टाका, आम्ही तुमचा निरोप वेबसाईटपर्यंत पोहोचवतो, असं ते गुगल टॅग मॅनेजर सांगायचं काम करतं. समजलं का? समजलं असेल तर एकदा थम्स अप करा. ओके. सो हे दोन मेजर यूज आहेत गुगल टॅग मॅनेजरचे. आता कसं लॉग इन करायचं ते पाहूयात. सिंपल आहे. रिक्वायरमेंट काय आहे? जीमेलचा अकाउंट. जीमेलचं अकाउंट ही तुमची बेसिक रिक्वायरमेंट जी आहे ती लागणार आहे. तर येऊयात आपण आपल्या जीमेलवरती. हे माझ्याकडे आहे जीमेलचे अकाउंट. आता जर बाय डिफॉल्ट जर हे असेल, गुगल टॅग मॅनेजरला मी लॉग इन असेल तर डायरेक्ट लॉग इन होईल, आधी अकाउंट ओपन केलं असेल तर. जर अकाउंट ओपन केलं नसेल तर आपल्याला लॉग इन करावं लागेल, साइन अप करावं लागेल. त्या सेम गोष्टी आहेत जसं आपण इतर वेळेस करतो. तर मी इथं टाकतो गुगल टॅग
मॅनेजर. आता मी याच्यावरती क्लिक करतो. ओके. तर ऑलरेडी अकाउंट आपलं होतं. अकाउंट आपल्याला क्रिएट करावं लागलं नाही. तुम्हाला काय करायचं आहे, अकाउंट क्रिएट करायचं आहे तुमच्या मेल आय डीनं. गुगल टॅग मॅनेजर डॉट गुगलवरती आलं की इथून तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं. अकाउंट क्रिएट म्हणजे लॉग इन विथ काय करायचं, गुगल जीमेल. त्या मेल आय डीवरती जावा आणि अकाउंट क्रिएट करा. ठीक. आता पुढे जाऊयात. तर बऱ्यापैकी सगळ्या साईट ज्या आहेत त्या आपण इथे कनेक्ट केलेल्या आहेत. आपण एखाद्या नवीन नवीन साईटला जे आहे ते कनेक्ट इथे करायचं आहे. जसं की प्रॅक्टिस अकाउंट म्हणून इथे काय आहे, दिव्या.com. ओके. NMD प्रायव्हेट लिमिटेडचं अकाउंट आहे. आपले पुणे न्यूजचं अकाउंट आहे, पण आपले पुणे न्यूजची साईट आहे ती चालत नाही. आय थिंक ती साईट चालत नाही. साईट जी आहे ती चालत नाही. तर कोणती साईट चालते ते एकदा बघूया. डोमेन इज अनकनेक्टेड टू युअर वेबसाईट. हे इथे जे साईट्स आहेत त्यातली एखादी साईट आपण बघूयात. आपल्याकडे फिल्म प्रोडक्शनची एक साईट आहे. ओके. सो तुम्ही इथं बघू शकता फिल्म प्रोडक्शनची जी साईट आहे ती चालू आहे. ह्याचा जी टॅग मॅनेजर वगैरे आहे का नाही ते आपण चेक करूयात. मी एकदा ॲनालायटिक्सवरती जातो आणि तिथं NMD फिल्म प्रोडक्शन कनेक्ट आहे का नाही ते चेक करतो. NMD फिल्म प्रोडक्शन जे आहे ती कनेक्टेड आहे आय थिंक. तर आपण काय करूयात, आधी तो सगळे कोड वगैरे काढून टाकूयात आणि नंतर कनेक्ट करूयात. जर इथे डेटा कलेक्ट होत नसेल तर कनेक्टेड नाही असं म्हणायचं. डेटा कलेक्ट तर होत नाहीये, बट मे बी कनेक्टेड असू शकते, कारण की इथे ते त्यांनी 0 तरी ॲटलिस्ट दाखवलेलं आहे. आपण काय करूयात, थोडंसं रिअल टाइम ओव्हरव्ह्यू एक दाखवला पाहिजे, कारण की मी NMD फिल्म प्रोडक्शन वरती आहे सध्याला. तुमच्या इथे ही साईट ओपन करा. ओके. सो इथे डेटा जो आहे तो कलेक्ट होत नाही. आय थिंक हे प्रॉपरली कनेक्ट झालेलं नाही. ठीक आहे. आता काय करायचं, टॅग मॅनेजरवरती या आणि ह्याच्यात सुद्धा डिजिटल NMD जे आहे ते नाही आहे. ओके. आता आपले पुणे न्यूज दोनदा आहे. ओके. त्यातलं एक जे आहे ते मी डिलीट करतो. डिलीटचा ऑप्शन कुठे ठेवला यांनी.
कंटेनर सेटिंग. ठीक आहे. इथून हा जो कंटेनर आहे हा मी डिलीट मारतो. आपले पुणे न्यूज. आणि आता काय राहील, फक्त प्रॅक्टिस अकाउंट एक राहील. ह्याच्या आत आपण एक कंटेनर बनवूयात ज्याचं नाव काय असेल, हे NMD फिल्म प्रोडक्शन डॉट इन. अच्छा, इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? एकदा मला आधी सांगा, कुणाला काय डाऊट वगैरे आहे का? सगळ्यांना समजलं? टॅग मॅनेजरला आपण लॉग इन केलं. ओके, त्याच्या आत काय होते, एक अकाउंट होतं आणि एक कंटेनर होता. तर जो अकाउंट होता तो तसाच प्रॅक्टिसचा होता, तो आपण यूज करतोय. आणि त्याच्या आत जो कंटेनर होता आपले पुणे न्यूज, तो कंटेनर आपण उडवून लावला. ओके, आता तिथं आपण दुसरा कंटेनर ऍड करायचा जो आपल्या वेबसाईटचा असेल, NMD फिल्म प्रोडक्शनचा. तर येऊयात आपण साईट, मी इथं पेस्ट करतो. ते म्हणतात की असे HTTPS वगैरे तसलं काय टाकू नका म्हणतात. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता NMD फिल्म प्रोडक्शन काय आहे, तर वेबसाईट आहे, बरोबर. ह्याच्या नावाने मी कंटेनर जो आहे तो क्रिएट केलेला आहे. अशा पद्धतीनं आपला कॉन्टेंट क्रिएट झाला. आणि ते काय म्हणतंय, तर तुमचा ह्याला आपण जी टॅग म्हणतो, समजलं. तर हा जो कोड आहे हा तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये टाका असं ते म्हणते. कुठे कुठे टाकायचा आहे, हेड सेक्शनमध्ये टाका आणि बॉडी सेक्शनमध्ये टाका. ठीक आहे, जसं हे सांगते तसं करूयात. कॉपी करतो आणि NMD फिल्म प्रोडक्शनच्या वर्डप्रेस ॲडमिनला जातो. वर्डप्रेस ॲडमिनला गेल्यानंतर काय करायचंय, तिथं हेड आणि बॉडीचा टॅग कुठं असतो त्या फाईलपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. लोड होतंय हे. ओके, आता वर्डप्रेसमध्ये कुठे असतो तो कोड, तर ॲपिरियन्समध्ये थीम फाईल एडिटर, जी तुमची थीम आहे त्याच्या आत हा तो हेडची फाईल असते. इथं बघू शकता header.php. header.php मध्ये आलो, इथे हेड ओपन झाला, इथे हेड क्लोज झाला. तर जो कोड मला हेडमध्ये टाकायला सांगितला होता तो मी इथं आणून टाकला. आणि एक कोड मला बॉडीमध्ये टाकायला सांगितलं होतं, तर बॉडी इथं क्लोज झाली. आणि बॉडी संपते कुठं, तर फुटरच्या फाईलमध्ये बॉडी संपते ॲक्च्युली. तर मी ह्याला अपडेट म्हणतो. इथं बॉडी ओपन झाली आणि जर footer.php मध्ये तुम्ही आला तर तिथे बॉडी संपते. इथे बघा बॉडी संपली का, इथे बॉडी टॅग. सो बॉडीमध्ये त्यांनी एक कोड टाकायला सांगितलं आपल्याला. ओके, बट त्यांनी काय सांगितलं, पेज दिस कोड इमिजिएटली आफ्टर ओपनिंग बॉडी. म्हणजे मला फुटरमध्ये नाही, हेडरमध्येच टाकला पाहिजे. तिथं बॉडी ओपन झाली. क्लोज बॉडी कुठं झाली, फुटरमध्ये झाली. सो मी कॉपी करतो, परत मी header.php ओपन करतो, ह्याला मी लिव्ह म्हणतो. आणि जिथं माझी बॉडी ओपन झालेली तिथं टाका बोलतात ते, तर इथे मी टाकला. सिंपल. कुठे कुठे जाणार तुम्ही, वर्डप्रेसमध्ये, त्याच्या आत थीम फाईल एडिटरमध्ये, त्याच्या आत header.php मध्ये. समजलं? वर्डप्रेसमध्ये जाणार, त्याच्या आत थीम फाईल एडिटरमध्ये जाणार आणि त्याच्या आत तुम्ही जाणार header.php मध्ये तुम्ही जाणार. आणि तिथं हेडचा जो टॅग आहे त्याच्यामध्ये एक कोड टाकणार आणि एक कोड जो आहे तो बॉडी ओपन झाल्यानंतर लगेच इथं तुम्ही कोड टाका. क्लिअर आहे का सगळ्यांना? क्लिअर असेल तर थम्स अप करा. ओके, आता जो कोड आपण टाकलेला आहे तो एकदा टेस्ट पण केला पाहिजे की नक्की ते वर्कआउट होतंय का नाही होते. त्याच्यासाठी जी टॅग मध्ये एक ऑप्शन आहे, तुम्ही तुमची वेबसाईट कॉपी करा
वेबसाईटचा URL कॉपी करा आणि इथे येऊन सिम्पली तुम्ही वेबसाईटची ती URL पेस्ट करा आणि टेस्ट म्हणा की नक्की ॲड झालंय का नाही झालं. झालं. इथं ग्रीन टिक मार्क आली, याचा अर्थ तुमचा जो कोड आहे तो सक्सेसफुली ॲड झालेला आहे. आता हे क्लोज करा. आता टॅग मॅनेजरमध्ये कधीही तुम्हाला एखादा तुम्ही चेंज केला तर तो चेंज तुम्हाला लाईव्ह करायचा असतो. ओके, नुसतं सेव्ह करायचं नसतं, ते तुम्हाला लाईव्ह करायचं असतं, ते तुम्हाला सबमिट करायचं असतं. त्यासाठी इथं राईट साईडला ऑप्शन दिलाय बघा, सबमिट. ओके, तर मी ह्यात सबमिट म्हणतो आणि इथे काय म्हणतो मी, हेडर अँड बॉडी टॅग ॲडेड किंवा जी टॅग कोड ॲडेड आणि मी याला सिम्पली पब्लिश करून टाकतो. तर जो काय माझा चेंज होता तो मी तिथे ॲड करून टाकलेला आहे. ओके, सिम्पली माझं NMD फिल्म प्रोडक्शनचं इथे वर्जन 2 इज लाईव्ह. ओके, जी टॅग कोड ॲडेड इथं आले बघा लिहून. ओके, आता वर्क स्पेसमध्ये या. ओके, आता सम हाव काही कारणाने तुमचा जो इथला कोड आहे हा निघून गेला. ओके, जो ह्या फाईलमध्ये तुम्ही कोड ॲड केला होता तो निघून गेला, तर काय करायचं, तर कोड कुठून घ्यायचा. सिम्पली तुम्ही इथं वर्क स्पेसमध्ये यायचं. तुमच्या NMD फिल्म प्रोडक्शन हा आपला मेन अकाउंट, त्याच्या आतला हा कंटेनर, तिथं आल्यानंतर वर्क स्पेसमध्ये आणि इथं तुम्हाला हे बघा GTM MHN6M2T4 असं दिसतंय. त्याच्यावरती क्लिक केलं की जो तुमच्याकडून कोड गेला होता तो तुम्हाला इथे दिसेल, हेडचा आणि बॉडीचा. तो तुम्ही परत कॉपी करून पेस्ट करू शकता. ओके, इथपर्यंत ज्यांना ज्यांना समजलं त्यांनी थम्सअप करा. कोणाचा काय डाऊट आहे का इथपर्यंत? ठीक आहे, तर अशा पद्धतीनं कोड जो आहे तो ॲड केला जातो. आता काय करायचं आपण अंडरस्टँड करायचं की नक्की जी टॅग कसा आहे, काय व काम कसं करतो. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण समजून घ्यायचं आहे. तर हे तर तुम्हाला समजलं, हे अकाउंट लेवल राहतं, हे कंटेनर लेवल राहतं. ओके, ह्याच्यामध्ये काय आहेत अजून फेवरेट्स, तुम्ही काय स्टार मार्क वगैरे केले असतील ते, रिसेंट काय तुम्ही चेंज केला असेल त्याच्याशी रिलेटेड गोष्टी इथे दिसतात, जसं की NMD फिल्म प्रोडक्शन अकाउंट. कसं जायचं, अकाउंटमध्ये जायचं, कंटेनरमध्ये जायचं, तुम्ही इथे आला. सम इश्यूज आर डिटेक्टेड दॅट नीड्स युअर अटेन्शन. इथे बघा, इथे एक तुम्हाला इश्यू दाखवलेला आहे, तर एकदा त्याच्यावरती क्लिक करा. आता हे काय म्हणतात की आता तर आपण कोड ॲड केलाय ना, त्याच्यामुळे त्याने ते एरर द्यायला सुरुवात केली की तुमचे काही पेजेस जे आहेत ना ते प्रॉपरली टॅग नाही आहेत असं ते म्हणतंय. सो एक थोड्या दिवसांनी प्रॉपरली सगळे पेज टॅग होतील, कारण आपण कोड जो आहे तो आत्ताच ॲड केलाय ना, जस्ट फ्यू मिनिट्स अगो. सो हा इश्यू निघून जाईल, हा काही सिरियस इश्यू नाहीये. इथे असतात वर्जिन्स, जे काय तुम्ही अपडेट्स वगैरे करता, जसं की आत्ताच एक आपलं वर्जिन झालं 1, जी टॅग कोड ॲडेड. ओके, हे तुमचं झालं वर्जिन 2, झालं वर्जिन 2 लाईव्ह आहे जे आपण केलेलं. ते ॲडमिन आहेत ह्याच्यामध्ये, हे सगळं ॲडमिनचं सेटिंग राहतं. तो तिथे कोड होता बघा वर्क स्पेसमध्ये, तिथं तोच कोड इथे पण आहे.
अकाउंट लेवलची सेटिंग आहे, अकाउंटवरती काय काय ॲक्टिव्हिटी झाल्या. सी क्रिएटेड, ॲडेड, डिलीटेड, ॲडेड. ओके. ज्या अकाउंटवरती ॲक्टिव्हिटी झालेल्या त्या आहेत. युजर मॅनेजमेंट म्हणजे काय, जर तुम्हाला कोणाला परमिशन द्यायची असेल तर, सपोज मला स्वतःला परमिशन द्यायची आहे ॲड युजर, मी काय करणार, सिम्पली इन्व्हिटेशन पाठवणार कोणाला, जसं की निखिल VM22@gmail.com हे मी टाकलं आणि मला काय करायचं आहे, त्याला परमिशन ॲडमिनिस्ट्रेटरची द्यायची, मेन परमिशन. ओके, युजरची नाही द्यायची, ॲडमिनिस्ट्रेटरची द्यायची. कंटेनर परमिशन पब्लिश वगैरे करू शकतो. डन. ओके, कंटेनर परमिशन पब्लिश दिली. आता ह्या निखिल VM22 आपण काय करणार आहे, तर इन्व्हाइट करणार आहे. इथं इन्व्हिटेशनचं हे बटन आहे, सिम्पली तुम्हाला इथं इन्व्हाइट वरती क्लिक करायचं आहे. ओके. आता NMD प्रायव्हेट लिमिटेडला अकाउंटची परमिशन आहे ॲडमिनिस्ट्रेटरची, तशीच निखिल महामुनीला पण भेटणार, पण त्यांनी अप्रूव्ह केलं पाहिजे. तर एकदा आपण चेक करूया अप्रूव्ह करण्यासाठी काय गरजेचं आहे ते. आधी आपल्याला आली का नाही तशी नोटिफिकेशन ते पण चेक करूयात. जर नोटिफिकेशन आली नसेल तर समजायचं काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता इथं मला नोटिफिकेशन आली, कोणाकडून आली, गुगल टॅग मॅनेजर कडून. यू आर इन्व्हायटेड टू ॲक्सेस द फॉलोइंग गुगल टॅग मॅनेजर अकाउंट मॅनेज बाय NMD प्रायव्हेट लिमिटेड. तर मी अलाव करतो. अलाव केल्यानंतर काय होईल, ते माझं टॅग मॅनेजर ओपन करेल आणि माझ्या टॅग मॅनेजरमध्ये बघा तिथे ऑलरेडी एक साईट आहे. ओके. आणि इथं जे इन्व्हिटेशन जे आहे ते इन्व्हिटेशन मी ॲक्सेप्ट करायचं असेल तर मला ॲक्सेप्ट करू शकतो, डिक्लाइन करायचं असेल तर मी डिक्लाइन करू शकतो. सो मी ॲक्सेप्ट करतो. ॲक्सेप्ट केल्यानंतर जे तुमचं इथे तुमचं ते अकाउंट येऊन जाईल आणि जे तुमचं मेन अकाउंट होतं जी टॅगचं, कुठे होतं ते, इथे. सो त्या जी टॅगमध्ये तुम्हाला इथे दिसेल त्याचं ॲडमिन युजर मॅनेजमेंट ह्याच्यात होतं ना आपण. सो आता तुम्हाला दोघं पण ॲडमिन दिसतील. ठीक आहे. निखिल महामुनी हॅज द ॲक्सेस, NMD प्रायव्हेट लिमिटेड हॅज द ॲक्सेस. ओके. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल तर थम्सअप करा. कोणाचा काही डाऊट वगैरे आहे का? डाऊट असेल तर डाऊट विचारा. डाऊट नाही विचारला तर मी प्रश्न विचारेन. सर, हां. आता सपोज आपण ॲज अ फ्रीलान्सर किंवा मग एजन्सीमध्ये काम करतोय आणि हे जे गुगल टॅग मॅनेजर आहे, हे एकदा डाउनलोड करून प्रत्येक वेगवेगळ्या वेबसाईटवर हे एकच अप्लाय करायचं, की प्रत्येक क्लायंटसाठी वेगवेगळं गुगल टॅग मॅनेजर डाउनलोड करायचं, म्हणजे अप्लाय करायचं? सी आता तुमच्याकडे कसं आहे, गुगल टॅग मॅनेजरचं एकच अकाउंट राहणार. जसं की माझ्याकडं माझ्या केसमध्ये कोणतं एकच अकाउंट होतं. इथे एकच अकाउंट आहे, त्याच्यामध्ये माझा एक प्रोजेक्ट आहे आणि सरांचा आत्ता एक आलेला इथे प्रोजेक्ट आला. ठीक आहे. सो तुम्ही असे मल्टिपल क्लायंट्स तुम्ही तुमच्या एका अकाउंटमध्ये हँडल करू शकता. नंबर 1 ही गोष्ट झाली. ओके. नेक्स्ट काय आहे, तर जो जी टॅगचा कोड आहे ना, हा प्रत्येक अकाउंटचा वेगवेगळा आहे. तुम्ही इथे बघू शकता, ह्याचा कंटेनर ID वेगळा आहे, जे माझं एक अकाउंट आहे तिथं ते GTM NL MMFGZJ. ओके. सो ह्याचा जी टॅगचा कोड वेगळा असणार, NMD फिल्म प्रोडक्शनचा GTMचा कोड वेगळा असणार. ओके.
सो प्रत्येक ह्याचा कोड वेगवेगळा राहणार, प्रत्येक कंटेनरचा वेगवेगळा कोड राहणार. तुम्हाला तो वेगवेगळ्या साईटवरती तशा पद्धतीनं अपलोड करायचा आहे. आता इथं ही निखिल एक साईट आहे, ती मी NMD फिल्म प्रोडक्शनला कनेक्ट करणार का, तर नाही करणार. सो ह्याचे युजर्स वेगळे, ह्याचे युजर्स वेगळे राहणार. क्लिअर आहे? हो सर. चालेल. अजून कोणाला काय डाऊट वगैरे? ठीक आहे. सो तुम्हाला ह्या बाकीच्या गोष्टी तरी सगळ्या समजल्या असं आपण गृहीत धरूया. ॲक्सेस भेटला. ओके. आता त्याच्यानंतर काय आहे, कंटेनर सेटिंग. तर कंटेनरमध्ये काय काय गोष्टी असतात त्या सगळ्या तुम्हाला इथं पाहायला मिळतील. जसं की तुम्ही कंटेनरमध्ये काय काय कलेक्ट करताय, तर वेबसाईटचा डेटा जो आहे ना तो आपण कलेक्ट करतोय. वर्क स्पेसचं नाव काय. आता इथं पण एक गंमत ही आहे की वर्क स्पेस सुद्धा वेगळं असतं. जसं की डिफॉल्ट वर्क स्पेस इथं आहे, एकाच वर्क स्पेसच्या आत एक अकाउंट असतं, अकाउंटच्या आत कंटेनर असतं, अशी हायरार्की आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही वर्क स्पेस सुद्धा बदलू शकता, बट त्याची काही एवढी गरज लागत नाही. आपण मल्टिपल अकाउंट्स जी टॅगमधून हँडल करू शकतो. इनेबल सेटिंग आहे काय, कन्सेंट रिलेटेड सेटिंग आहे. कन्सेंट म्हणजे काय, तर प्रायव्हसी पॉलिसी रिलेटेड काही ॲडिशनल सेटिंग आहे, ते त्याच्याशी माहिती राहते. ओके. आता इथे कंटेनर सेटिंग आहे, ही आपण आत्ताच पाहिली. कंटेनर ॲक्टिव्हिटी म्हणजे कोणी कोणी कोणकोणती ॲक्टिव्हिटी केली ते सगळं समजते. जरी मी माझ्या ह्या जी टॅगच्या वेबसाईटला मी 10, 20, 100 असे अकाउंट्स ॲड केले, तरी पण मला ते त्याच्यावरती ट्रॅक ठेवणं इझी जाणार, कारण कोणी कधी केव्हा कोणता चेंज केला ते सगळं मला समजणार जेव्हा मी ॲक्टिव्हिटी बघीन तेव्हा. ओके. कंटेनरची ॲक्टिव्हिटी. युजर मॅनेजमेंट. आता इथला युजर मॅनेजमेंट आणि इथला युजर मॅनेजमेंट सेमच आहे का, तर हो, हे सेमच राहणार आहेत. त्याच्यानंतर आहे युजर मॅनेजमेंट, सेमच आलं ना, तेच विंडो आली. सो आता इन्स्टॉल गुगल टॅग मॅनेजर. गुगल टॅग मॅनेजर इन्स्टॉल करा म्हणतंय. ओके, म्हणजे सेम तो जो मी तुम्हाला सांगितला कोड, तोच कोड आला इथे. साईट तुम्ही टेस्ट करा. ओके. सो इन्स्टॉल गुगल टॅग मॅनेजर इथं सुद्धा ऑप्शन आहे, आणि इथे सुद्धा वर्क स्पेसमध्ये सुद्धा तो ऑप्शन आहे. इम्पोर्ट काउंटर, सॉरी इम्पोर्ट कंटेनर, म्हणजे तुम्ही एखादा दुसऱ्या अकाउंटवरती कंटेनर बनवलेला आहे. आपलं कंटेनर कसे बनतात, तर गुगलचं लॉग इन केलं तरी पण तुमचा कंटेनर बनतोय. जर XYZ अशी लेडी आहे, तिच्या गालावरती खूप मोठा पिंपल आला आणि तिनं काहीतरी ऑपरेशन करून ते पिंपल काढला, आणि परत तुम्हाला म्हटले की काही पण कर, पण मला हे असं दिसलं नाही पाहिजे. ओके. सो हे कंटेनरच्या परमिशन्स इथं आहेत. ओके. युजर मॅनेजमेंट, इन्स्टॉल गुगल टॅग मॅनेजर. तर इम्पोर्ट कंटेनर तुम्ही इथे करू शकता. ओके. चूज कंटेनर फाईल, डिफॉल्ट वर्कस्पेस, ओव्हरराईट आणि मर्ज, असं तुम्ही करू शकता. ओके. एक्सपोर्ट कंटेनर सुद्धा तुम्ही इथून करू शकता. सी
एक्सटर्नल अकाउंट लिंक्स, बाहेरच्या काही लिंक्स असतील तर त्या तुम्ही इथं पाहू शकता. अप्रुव्हल क्यू, काही म्हणजे आता कसं असतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही वर्क स्पेसमध्ये काम करता ना तेव्हा मल्टिपल अप्रुव्हल्स लागतात. जसं मी तुम्हाला सांगितलं ते सबमिट करायचं आणि मग ते लाईव्ह करावं लागतं. सो काही केसमध्ये कसं असतं की तुमचा युजरला ॲडमिनचा ॲक्सेस राहतो आणि बाकीचे काम करणाऱ्यांना नॉर्मल ॲक्सेस राहतो. ते वर्क स्पेस ॲड करतात, चेंजेस करतात, इव्हेंट्स क्रिएट करतात, बट तिथून अप्रुव्हल मिळत नाही. सो तुम्हाला अप्रुव्हल ते क्यूमध्ये जातात, अशा लाईन्स क्यूमध्ये पडतात. सो तुम्हाला ते प्रॉपर अप्रुव्हल मिळालं पाहिजे. एन्व्हायरमेंट्स, लाईव्ह लेटेस्ट, आता लेटेस्ट केलेल्या गोष्ट आहेत. जी टॅगचा कोड ॲड केलेला आहे. लाईव्ह किती आहेत? 2 आहेत. सो एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला कळतं लाईव्ह, डेड, लेटेस्ट किती आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं समजतात. कंटेनर रिलेटेड काय नोटिफिकेशन असेल तर ते तुम्हाला नोटिफिकेशन पण समजते. ती तुम्हाला त्याचं काय सेटिंग पाहिजे असेल तर ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. कधीच मला नोटिफिकेशन नको तर नेवर म्हणून करू शकता. ऑलवेज पाहिजे असेल तर ऑलवेज सिलेक्ट करू शकता. इट डिपेंड्स ऑन यू, तुम्ही कसं काम करताय ते. कारण नोटिफिकेशन कधी कधी काय करतं, आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतं काम करताना. सो आपण नेवर जरी केलं तरी चालेल. प्लस गुगलकडून कंटेनरच्या नोटिफिकेशन्स किंवा अपडेशन काही एवढे कंटिन्युअसली येत नसतात. जसं सर्च इंजिनचे येतात ना, तसं कंटेनरचे अपडेट्स एवढे इझिली किंवा रेग्युलर बेसिसवरती येत नसतात. कधीतरी 6-7 महिने किंवा वर्षातून एकदा ते येतात. टॅग कव्हरेजेस, त्याच्याशी रिलेटेड काय सेटिंग असेल तर ते तुम्ही इथे ॲड करू शकता. जसं की आता इथे बघा, NMD फिल्म प्रोडक्शन टॅग झालंय, बट सर्व्हिसेस अजून टॅग नाही झालं, अबाउट अस अजून टॅग नाही झालं. ठीक आहे. सो ते होईल. हे 2 टॅग नाही झालेले. अप टू 24 आवर्स ते टाइम घेतं. त्याच्यानंतर पण नाही झाले तर मग आपल्याला एक कन्सर्न असेल, त्यावेळेस आपल्याला ते चेक करावं लागेल. गुगल टॅग गेटवे, ह्याचा जर सेटअप तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्ही करू शकता. ओके. हे कशाशी रिलेटेड आहे? डिप्लॉईंग कंटेनर विथ गुगल टॅग गेटवे विथ कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क, म्हणजे काय, क्लाउडशी रिलेटेड आहे. जे CDN तुम्ही ॲड करणार, गुगलचं एक प्रोडक्ट आहे गुगल क्लाउड म्हणून, तर ते तुम्ही ॲड केलं तर तुम्ही ह्या गेटवेमधनं तुम्ही ते क्लाउडला कनेक्ट करू शकता. ओके. जनरली ह्याचं काय आपल्याला यूज होत नाही इथपर्यंतच, ठीक आहे टॅग मॅनेजर ॲड करेपर्यंत. कारण की जेव्हा क्लायंट सोबत जरी आपण काम करत असो तेव्हा तो जी टॅगचा तर यूज करतो, बट क्लाउड जो आहे तो त्याचा सेपरेट राहतो. ॲमेझॉनचा किंवा दुसरा कोणता तरी तो मायक्रोसॉफ्टचा वगैरे असं ते यूज करतात. खूप रेअर चान्सेस आहेत की ज्यानं जी टॅग यूज केलेला आहे प्लस क्लाउड सुद्धा त्यानं गुगलचा यूज केलेला आहे. ठीक आहे. सो हे एक एक्स्ट्राचं फीचर असल्यासारखंच आहे. सो समजलं तुम्हाला वर्कस्पेस वर्जिन ॲडमिनच्या आपण गोष्टी बऱ्यापैकी पाहिलेल्या आहेत. ओके. सो इथपर्यंत समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. सगळ्यांना समजलंय का? कोणाला काय डाऊट असेल तर डाऊट विचारा. हॅलो सर. हां. आपण जेव्हा गुगल टॅगचा जो कोड आहे तो हेड आणि बॉडी सेक्शनमध्ये टाकतो, ओके. तेव्हा ते सगळं वेबसाईटला अप्लिकेबल असतं, पर्टिक्युलर एका पेजला अप्लिकेबल असतं? येस, व्हेरी गुड क्वेश्चन. ओके. हां. हां, आता तुम्हाला इथं समजून घ्यायचा प्रश्न हा आहे की जसं की जो हा हेडचा टॅग आहे ना, हेडचा टॅग हा पूर्ण वेबसाईटमध्ये युनिव्हर्सल असतो. एकच हेडचा टॅग असतो. समजतंय? पूर्ण वेबसाईटमध्ये म्हणजे हेडमध्ये तुम्ही जे टाकणार ते सगळ्या वेबसाईटला लागू असते. पूर्ण वेबसाईट कितीही पेजेस असू द्या त्याच्या आत, त्या डोमेनच्या आत. पण बॉडीचा जो टॅग आहे, बॉडीमध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी पर्टिक्युलर एका एका पेजसाठीच काउंट केल्या जातात. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल सी, आपण इथे आहे आता, मी हेडमध्ये काही गोष्ट टाकली. सपोज हेडमध्ये मी निखिल लिहिलं. ओके. तर ते निखिल लिहिलेलं आहे का ना, ते होम पेजवर पण दिसणार, अबाउट सर्व्हिसेस, कॉन्टॅक्ट सगळ्या पेजेसवरती दिसणार. ओके.
पण मी बॉडीमध्ये जो टॅग टाकला त्याच्यामध्ये निखिल लिहिलेला असेल तर कॉन्टॅक्टसची बॉडी वेगळी ही कॉन्टॅक्टसची बॉडी आहे. ओके, ही सर्व्हिसेसची बॉडी आहे. ओके, ही अबाउटसची बॉडी आहे. समजते. सो जो आपण कोड टाकला त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की गुगल टॅग मॅनेजर हा जो हेड मधला कोड आहे ना हा युनिव्हर्सल आहे. जो इम्पॉर्टंट आहे ह्याच्या थ्रू ते सगळं काउंटिंग वगैरे सगळ्या गोष्टी ह्याच्या थ्रू होतात आणि जो बॉडीमध्ये टाकलेला आहे ना तो फक्त तुमचं जे इव्हेंट मी म्हटलं ना की जसं की स्क्रोल करतोय का किंवा काय करतोय काय काय ऍक्टिव्हिटीज करतोय ते काउंट करण्यासाठी तो बॉडी मधला कोड आहे. समजलं. सो हा बॉडीवरचा कोड प्रत्येक पेजवरती सेपरेट सेपरेट ऍड केला जाणार आणि हेडचा जो टॅग आहे तो एकदाच ऍड केला जाणार. ओके, क्लिअर आहे. हां सर, मग म्हणजे वेबसाईटला जितके पण वेब पेजेस असतील तितके याला बॉडीमधला टेक्स्ट म्हणजे कोड टाकून हे करायचं, टाकायचा तिथे हा, गुगल टॅग तिथं मॅनेजरचा. तेवढ्या वेळेस कोड टाकावा लागतो बट आता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो गंमत काय की वर्डप्रेसचं जे स्ट्रक्चर होतं जसं की आता हे वर्डप्रेसचं आपलं स्ट्रक्चर होतं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही हे बघून घ्या की हेडर मध्ये एक बॉडी ते ओपन झालेली इथे बॉडी ओपन झालेली ठीक आहे. सो आता हे बॉडी ओपन झाल्यानंतर जी काय पेज म्हणजे हे स्ट्रक्चर जे असतं वर्डप्रेसचं हे डायनॅमिक असतं. ओके, मी काय केलं मी असं नाही केलं की मी कॉन्टॅक्टसच्या पेजवरती गेलो जसं की आता इथे तुम्ही बघू शकता ऑल पेजेस वरती जातो आणि ऑल पेजेस वरती गेल्यानंतर मी एखाद्या कॉन्टॅक्टसच्या पेजवरती गेलो. ओके, तर मी इथं पण तो कोड टाकू शकतो. आलं का लक्षात. इथं पण मी कुठेतरी तो कोड टाकू शकतो जो मला इथं कोड भेटलेला आहे हा बॉडीवाला. ओके, हेडवाला तर माझा युनिव्हर्सल सगळीकडेच गेलेलाच आहे बट बॉडीवाला कोड मी काय करू शकतो इथे पण टाकू शकतो सेपरेटली. असंच मी कोणकोणते पेजेस आहेत अबाउट सर्व्हिस बाकीचे पेजेसवरती मी सेपरेट सेपरेट टाकू शकतो. बट मी काय केलं जिथं हे पेजेस तयार केले जातात वर्डप्रेसच्या स्ट्रक्चरमध्ये वर्डप्रेसच्या स्ट्रक्चरमध्ये कुठे तयार केले जातात तर हेडर डॉट पी एच पी फुटर डॉट पी एच पी यांच्यामध्ये ही बॉडी तयार केली जाते. ठीक आहे, तिथंच मी हा कोड टाकलेला आहे. ओके, सो अबाउटचं पेज क्रिएट होऊ द्यात दुसरं कोणतं पेज क्रिएट होऊ द्यात. ठीक आहे, प्रत्येक वेळेस हा कोड ऑटोमॅटिकली तिथे येणार मला मॅन्युअली टाकावा लागणार नाही. बट तुमचा जो डाऊट आहे की बॉडीतला जो टॅग आहे तो मॅन्युअली टाकावा लागतो का प्रत्येक पेजवर तर हो टाकावा लागतो. बट तुमची वेबसाईट अशा पद्धतीनं डेव्हलप जर केली असेल तर ते सुद्धा तुम्ही डायनॅमिकली करू शकता. एकदाच टाकायचं सगळ्या पेजवरती ऍप्लिकेबल होईल. क्लिअर आहे का डाऊट आता समजलं का तुम्हाला आता. हो सर, कळालं आता. ओके, ठीक आहे. बॉडीचा टॅग जो आहे तो प्रत्येक पेजवरती टाकायचा आहे. बट वर्डप्रेसमध्ये तसं आपल्याला ऑप्शन आहे की तुम्ही एक वन टाइमच तुम्ही टाकू शकता. सो तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि ऑलमोस्ट सगळ्या फ्रेमवर्क्समध्ये सगळे कोडिंगचे जे टेक्नॉलॉजीज आहेत ना वेबसाईट डेव्हलप प्रत्येक ह्याच्यामध्ये असा ऑप्शन आहे की जर तुम्हाला एक पर्टिक्युलर लाईन ऑफ कोड सगळ्या पेजेसमध्ये टाकायचं तर प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये असे ऑप्शन्स आहेत. सो जोपर्यंत तुम्ही स्क्रॅच पासून एखादी वेबसाईट बनवत नाही HTML ची सपोज तुम्ही वेबसाईट बनवली त्या केसमध्ये तुम्हाला प्रत्येक बॉडीवरती टाकावं लागेल. ओके, क्लिअर आहे. कोणाचा काय अजून डाऊट आहे का. हॅलो, कोणाचा काय अजून डाऊट आहे का. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण आलो. आता त्याच्यानंतर जे मेन कन्सेप्ट आहेत ना ते मेन 3 कन्सेप्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. हे डिटेलमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया तर फक्त त्याची आयडिया देतो की 3 कन्सेप्ट असतात टॅग्स ट्रिगर्स अँड व्हॅरिएबल्स. ओके, कोणते 3 कन्सेप्ट आहेत मेन
गुगल टॅग मॅनेजरमध्ये टॅग्स, ट्रिगर्स अँड व्हेरिएबल्स. सिम्पल. ओके. आता ह्या तिघांचं कनेक्शन कसं आहे ते तुम्हाला सांगतो. व्हॅरिएबल म्हणजे काय, तर एखादी एक्सची व्हॅल्यू जी असते, जसं एक्स इज इक्वल टू आपण म्हणतो ना एक्स इज इक्वल टू 5, एक्स इज इक्वल टू 4, तसं ते व्हॅरिएबल असतं, एक व्हॅरिएबल घेतलेलं असतं. एक व्हॅरिएबल एक्स आपण त्याला म्हणू, ते काय करतं, ते व्हॅल्यू स्टोअर करतं. कोणत्याही पद्धतीची व्हॅल्यू स्टोअर म्हणजे काय, की कॉन्टॅक्ट असच्या पेजवरती क्लिक करणे, ही एक व्हॅल्यू झाली. ओके, ती स्टोअर केली एका व्हॅरिएबलनं. परत काय, सबस्क्राईबचं बटन प्रेस केलं, ती एक व्हॅल्यू झाली. विंडोज 50% स्क्रोल केली, ती एक व्हॅल्यू झाली. ओके. परत काय, पहिला पॅराग्राफ कॉपी केला, बरोबर. अशा पद्धतीच्या व्हॅल्यू आहेत ना, हे व्हॅरिएबलमध्ये स्टोअर केले जातात. ओके. आणि ते व्हॅरिएबल जे आहेत ते एका ट्रिगरला अडकवलं जातं. ओके. एक ट्रिगर असतो, ट्रिगरला कनेक्ट केलं जातात काय, व्हॅरिएबल्स. ओके. ट्रिगरला व्हॅरिएबल्स कनेक्ट केले जातात. ओके. आणि ट्रिगर जो आहे तो टॅगला कनेक्ट केला जातो. ओके. म्हणजे व्हॅरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर केली जाते, ती ट्रिगर सोबत कनेक्ट केली जाते. ट्रिगर जो आहे तो टॅगला कनेक्ट केला जातो. टॅग मध्ये काय असतं, टॅग मध्ये ऍक्च्युअल तुमचं एक्झिक्युशन असतं की काय घडलं पाहिजे. एक्झिक्युशन म्हणजे काय, तर एखादं पेज ओपन केलं, एखादी विंडो क्लोज केली, अशा पद्धतीचे जे एक्झिक्युशन्स आहेत. ओके. ते तेव्हा टॅग जो आहे तो एक्झिक्यूट होतो. किंवा फेसबुकचं पेज लाईक केलं, फेसबुकचं पेजवरती तुमच्या वेबसाईटवरनं गेला, हे एक एक्झिक्युशन झालं. ओके. ट्रिगरमध्ये व्हॅरिएबल, ट्रिगर सोबत व्हॅरिएबल कनेक्ट केलं. आता कसं असतं, ट्रिगर म्हणजे ट्रिगर जी आपण इव्हेंट म्हणतो, इव्हेंट ओव्हरऑल इव्हेंट, की एखादी इव्हेंट जी आपण म्हणतो, एखादी इव्हेंट ट्रिगर झाली आणि ती काउंट कशी करायची, तर त्याच्यामध्ये हे मेथड्स, ह्या 3 मेथड्स यूज केल्या जातात, व्हॅरिएबल, ट्रिगर अँड टॅग. जेव्हा जेव्हा ट्रिगर फायर होतो, जेव्हा जेव्हा ट्रिगर फायर होतो, तेव्हा तो पर्टिक्युलर टॅग जो आहे तो एक्झिक्यूट होतो, असं तुम्ही समजून चला. ट्रिगरमध्ये काय स्टोअर असतं, व्हॅरिएबल स्टोअर असतं, व्हॅल्यू स्टोअर असते एखादी. ओके. सो आता तुमच्या वेबसाईटवरती तुम्ही असा ट्रिगर केलेला आहे की 50% पेज स्क्रोल झाल्यानंतर हा ट्रिगर फायर होऊ देत. ओके. सो 50% पेज जेव्हा जेव्हा स्क्रोल होईल तेव्हा तेव्हा तो ट्रिगर फायर होतो. ट्रिगर फायर झाल्यानंतर एखादा इव्हेंट जो आहे तो एक्झिक्यूट होतो, म्हणजे तो टॅगमध्ये असतो इव्हेंट. ओके. समजलं. हे 3 गोष्टी आहेत त्या आपण डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. व्हॅरिएबल्स, ट्रिगर्स अँड टॅग्स. समजलं असेल तर एकदा थम्स अप करा. आता फक्त तुम्हाला मी 3 गोष्टी सांगितल्या की व्हॅरिएबल, ट्रिगर्स अँड टॅग्स, ह्याच्यावरती हे टॅग मॅनेजर जे आहे ते वर्कआउट करतं. ऍक्च्युअल एक्झिक्युशन जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. ओके. कोणाचा काय डाऊट आहे का, डाऊट असेल तर डाऊट विचारा.